पाठलाग केला जातोय, परंतु इथं मात्र अगदी नक्कीच दूर राहिला खेळाडू. 2 धावा आला, 3 धावा येतात या बॉलवर. ओके, 2 धावा येतात. थँक्यू. अकोटप्याचा चेंडू हा देखील चांगला हाताळलाय. डॉट बॉल येतोय. यावेळी समोरच्या बाजूला खेळलाय. लॉंगॉनवरती खेळाडू तैनात. फील्ड केला जाईल. चेंडू चांगली फेकी केली आहे. 2 धावा मिळतील याही बॉलवर. चांगली गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून. 3 षटकांच्या लढतीमध्ये पॉवर प्लेची ओव्हर महत्वाची राहते. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही समोरच्या संघाला संधी दिली नाही ना तर मात्र नक्कीच षटकार आहे. 6 धावांसाठी चेंडू सीमापार. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. प्रत्येक विण्यावरती हल्ला चढवला आहे विघ्नेश कळंबे यांनी. फुलटॉस या वेळेला मात्र ताकदीचा प्रहार केलाय. गॅप शोधलाय. 1 बाउन्स निष्ठून चाललाय. चौकार. 4 धावांसाठी षटक पूर्ण होत आहे. अखेरच्या 2 चेंडूंनी पूर्ण षटकाचा रंग बदलून टाकला. 14 धावा या ओव्हर मध्ये आल्या. विघ्नेशने हल्ला चढवला. चला घाई करा. स्पीडअप घ्या. रोहन भैया शिर्के गोलंदाजीसाठी सज्ज. दुसऱ्या षटकात डीप मध्ये आता खेळाडू तैनात असतील. प्रोटेक्शन दिलं जाईल. चौदा धावा फलकावर आहेत. एक धाव घोषित क्षेत्रात सिंगल प्राप्त होईल. फुलटॉस वरती फटका बसला हवेमध्ये. सुमितच्या हातामध्ये विसाला चेंडू. विकेट येते. अमरला परतावं लागेल माघारी. बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावर आकाश मांढरे दाखल होतात. आकाश मांढरे येत आहेत. आल्या पावली अगदी डॉट बॉल. रोहन भैया शिर्के आयकॉनिक कामगिरी करतोय. फटका याही वेळेला फसतोय. उंच सुमित अगदी यस सेफ हँड्स इन टू द बास्केट. जबरदस्त कॅच घेतलाय. हवेमध्ये उंच उडालेले कॅचेस पकडणं तितकं सोपं कार्य नाहीये आणि सोपं कार्य नसलं तरी ते करण्याची क्षमता आहे या खेळाडूंकडे. जबरदस्त एक्झिक्युशन. मंगेश येतो मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर. चला मॅच मध्ये आपण घाई करा. मंगेश मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट आणि इथं मात्र यष्टीचित 4 चेंडूंच्या अंतरामध्ये 3 विकेट टिपल्यात. हॅट्रिकची संधी आहे. मंगेश आल्या पावली निघाले. बॅटिंग लाईनअपची इथं मात्र पडझड थांबत नाहीये. बॅटिंग साठी येतोय
साई येतोय. धाव फलकावर धावा आहेत अवघ्या 15 धावा. इथं मात्र आडवा बाटणे फटका खेळला. जर हॅट्रिक आली असती तर नवीन साळुंके यांच्याकडून 500 रुपये येणार होते. संधी मात्र दवडली. 2 धावा येतात. षटक पूर्ण. 17 धावा 2 षटकानंतर धाव फलकावर. रोहन भैया केवळ 3 धावा आणि 3 विकेट. पसरणीचा रिषभ पण तिथं मात्र कामगिरी देखील आयकॉनिक करतोय. गोलंदाजीची भूमिका सांभाळतील तिसऱ्या षटकामध्ये दिनूभाऊ. विकी भाऊ मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटक हाताळतील. चला स्पीडअप घ्या, घाई करा. विघ्नेश आहे मैदानामध्ये अजूनही. विघ्नेशकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची, आपण ती पाहिली आहे. 17 धावा धाव फलकावर. लॉफ्ट केला. हवेमध्ये आहे फटका. यावेळी हातामध्ये येईल का? नक्कीच येईल. सेपॅन्ड्स इनटू द बास्केट. मोठा मासा लागलाय गळाला. विघ्नेश बॅक टू डग आउट. विकेटची पडझड पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळ. त्याला घाई करा. स्पीडअप घ्या. अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. अमोलचा हा आडव्या बॅटने खेळला मोठा फटका. 1 बाउन्स फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी दवडली. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय परंतु थांबवला गेलाय. 2 वरच थांबवला गेलाय. यानंतरची मॅच महत्वाची आहे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी येतील. व्हॅल्यू ग्रुप अनिश 11 दोन्ही कॅप्टन या. आडावटने खेळायला फटका. इथे मात्र मिडांवरती थांबवला. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण देखील होतील. एकवीस वरती पोहोचतोय धावफलक. चांगला चेंडू हाताळला. इथे मात्र डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ झालाय. चला स्पीडअप घ्या, काही करा. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट बॉल आणि विकेट आहे. स्टंपिंगच्या रूपात अमोल बाद होत आहेत. 1 बॉल बाकी आहे. फटका बॅक टू द बॉलर. रनआउटच्या रूपात आणखी एक खेळाडू बाद. विकी भाऊ यांनी केले कमाल. अवघ्या 4 धावा केल्यात खर्च. या षटकात देखील आल्या 3 महत्वाच्या विकेट. 21 धावा धाव फलकावरती. विजयाचं समीकरण आहे 18 चेंडू 22 धावांचं. 18 बॉल 22 ची गरज. चला डगआउट मध्ये दाखल व्हा, लगेच घाई करा. टॉस साठी यायचंय. अनिश 11 व्हॅल्यू ग्रुप दोन्ही कॅप्टन.
अनिश इलेव्हन व्हॅल्यू ग्रुप नाणेफेकीचा कौल केला जाईल. अक्षय मोहिते डीपी संघमालक दत्तगुरुपा इलेव्हन यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय तो अनिश इलेव्हन. निर्णय कळवायचा आहे. बॅटिंगचा निर्णय येतोय. अनिश इलेव्हन संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. व्हॅल्यू ग्रुप या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचंय. तुर्तास 18 चेंडू 22 ची गरज असताना सलामीची जोडी पाठवा. प्रकृती इलेव्हन चला स्पीडअप घ्या, घाई करा. राजू शेठ मागच्या बाजूला बसलेले सर्व प्रेक्षक खेळाडू सर्वांना विनंती आपण तिथून उठायचं, त्याशिवाय मॅच सुरू होणार नाही. बॅटिंग टीम ऑप्शन घेतले. पहिल्या षटक अमर दौंड आता येतील. 18 बॉल 22 ची गरज आहे. रोहन भैया शिर्के आणि प्रतीक शिर्के सलामीची जोडी दाखल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न पाठलाग केला जाईल. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू मात्र निष्ठून जाईल. 4 धावांसाठी मिळतील धावा. 4 बेड होईल पार. पसरणी 4. ऋषभ पंत आल्या पावली केली सुरुवात. चौकार. अप्रतिम फलंदाजी करतो रोहन. थांबावं लागेल शेवटपर्यंत. चौकार आला पहिल्या बॉलवर. अमरवरती हल्ला चढवलाय. यावेळी यॉर्कर खोदून काढला. आउटसाइड ऑफ डॉट बॉल. अमर देखील कमी नाहीये. तोडीस तोड मुकाबला. नो बॉल घोषित केला गेलाय ओव्हर स्पीड साठी. प्रथमेश शिर्के कन्स्ट्रक्शन यांच्याकडून प्रत्येक षटकाराला रोहनभाई यांच्या 500 रुपये येणार आहेत. तो त्याचं सध्या डिसिजन आपण पाहूया.
कमिटीनं निर्णय दिला डेड बॉलचा. कमिटीने डेड बॉलचा निर्णय दिलेला आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. गणेश सर, हा बॉलचा काय निर्णय? बॉल आहे, ओके. डेडचा निर्णय दिलाय का? डेड बॉलचा निर्णय आहे. पुन्हा हाताळायचा आहे चेंडू. 1 बॉल 4 धावा आल्यात. 22 चे टार्गेट आहे.
चला मॅच स्टार्ट करूया. नवीन साळुंखे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये दिले जाणार आहेत. 4 धावा तर आल्यात, 18ची अजून गरज आहे. 17 बॉल 18ची गरज. फटका खेळला या वेळेला हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर, कॅच पकडला जाईल, विकेट येईल. रोहन भैया शिर्के होईल बाद. सुमित मैदानामध्ये येतोय. सुमित चिकू आला बॅटिंग साठी. 4 धावा आल्यात, अजून 18ची गरज आहे. चला फटका याही वेळेला फसला. हवेमध्ये आहे. विघ्नेशच्या हातामध्ये विसावेल. आणखी विकेट येईल. 2 बॉल सलगच्या 2 विकेट. शिवम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आता येणारे 3 बॉल या ओव्हरमध्ये महत्वाचे असतील. यावेळी खालून खेळ मारायला फटका. 1 धाव आली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. 1च धाव. 5 वरती धावफलक पोहोचतोय. चेंडू अमरचा. सावध पवित्रा घेतला, हलक्या हाताने ढकलला. रनआउटची संधी आहे. इथं मात्र फलंदाज होईल बाद. अडचणींमध्ये होते वाढ. आणखी एक खेळाडू होतोय बाद. शिवम होतोय आउट. नवीन फलंदाज होतो तो बॅटिंग साठी. बॅट्समन गणेश. पुन्हा एकदा सावध पवित्रा घेतला. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट होते. 1 ओव्हरमध्ये आल्या केवळ 5 धावा आणि 3 विकेट. 12 बॉल 17ची गरज. विघ्नेश आलाय गोलंदाजीसाठी. 12 बॉल 17ची गरज आहे. बारा बॉल 17 धावांची गरज. इथं मात्र डॉट बॉल.
यावेळी बॅटची कडा, एक धाव मिळेल. येणारे आता 10 चेंडू 16ची गरज. फटका खेळला आडव्या बॅटने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. 2 धावा येत आहेत या बॉलवर. आकुटाप्याचा चेंडू यावेळी फटका खेळला, अगदी निष्ठून जातोय का? घोषित क्षेत्रात एक धाव मिळेल. 4 धावा आल्या आतापर्यंत 4 बॉलमध्ये. 13ची अजूनही गरज आहे. यावेळी कव्हर्स मध्ये फटका खेळला आहे कॅप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा घेतल्या जातील. येणारे 7 बॉल 11ची गरज. फटका समोरच्या बाजूला खेळला आहे. 1 धाव तरी घेतली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा जोडल्या जातील. येणारे आता 6 बॉल 9ची गरज असेल. रिटायर्ड आउट होतोय गणेश. मैदानाच्या आतमध्ये विकी भाऊ दाखल होतील. 6 बॉल 9ची गरज आहे. नाही, वेट मेसेज दिला गेलाय आहे. गणेश मैदानात खेळेल अजूनही. 6 बॉल 9ची गरज. सहा बॉल 9ची गरज आणि गोलंदाजीसाठी येतोय अमोल. इथं मात्र डॉट बॉल आलाय. रिटायर्ड आउट होतोय खेळाडू. नवीन खेळाडू विकी भाऊ येतील. इथं मात्र 1 धाव येते घोषित क्षेत्रात. 4 बॉल 8ची गरज असेल आता. चार बॉल 8ची गरज असताना इथं मात्र एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र होणार नाही. 3 बॉल आता 7ची गरज. तीन बॉल 7ची गरज. महत्वाची मॅच. बॅटचा फटका तितकासा ताकदीने होत नाही. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा जोडल्या जातील. आता 2 बॉल 5ची आवश्यकता मॅच मध्ये. इथं मात्र 2 बॉल 5ची गरज आहे.
2 बॉल 5ची गरज. महत्वाचा बॉल समोरच्या बाजूला फटका खेळला. इथं मात्र दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. 1 बॉल आता 3ची गरज आहे. महत्वाचा बॉल राहणार आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. एक बॉल 3ची गरज. मोठा फटका अत्यावश्यक. इथं मात्र समोरच्या बाजूला फटका खेळला. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. मिसफिल्ड होतीये का नाही. चांगला फेकी केली. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न मात्र होतोय. इथं मात्र फलंदाज बाद. आणि या मॅच मध्ये छत्रपती 11 हा संघ ठरतोय विजेतेपदाचा मानकरी. चला नेक्स्ट मॅच अनिश 11 विरुद्ध व्हॅल्यू ग्रुप. अनिश 11चा बॅटिंगचा निर्णय.